नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भावासंदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर किती आणि कशी आणि कधी कशामुळे होणार, संपूर्णपणे बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवरती नवीन असाल तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असलं ब्लॅक म्हणजे घंटा सांगा, जेणेकरून म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. काय त्या संदर्भातील महत्त्वाची आणि मोठी बातमी घडामोड संपूर्णपणे जाणून घेता आवाज करू शकता. अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. केंद्रीय पथक येवल्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर. सध्या जिल्ह्याच्या दौऱ्यावरील असलेले केंद्रीय कल्याण विभागाचे पथकाने प्रत्यक्ष कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी शुक्रवारी ते येवल्यामध्ये दाखल झाले होते. या ठिकाणी त्यांनी प्रत्यक्षात माहिती घेतली. केंद्रीय कल्याण विभागाचे पथक व नाशिक कृषी उत्पन्न विभागातील प्रमुख अधिकारी आणि एकंदरीतच या ठिकाणी बघितलं, त्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देऊन कांदा लागवड क्षेत्राची व साठवणुकीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या या ठिकाणी जाणून घेतल्या आहे. यावेळी केंद्रीय कल्याण पथकाचे आंबगाव येथील आनंदा गीते यांच्या कांदा लागवड क्षेत्रात भेट देऊन पथकाने लागवड पद्धती, कांदा क्षेत्र, उत्पादन खर्च, साठवलेला शिल्लक कांदा, खरीप हंगामातील संभाव्य होणारी लागवड, लेट खरीप व उन्हाळी कांद्याचे अपेक्षित उत्पादन, बाजारभाव याबाबत शेतकऱ्यांची माहिती जाणून घेतली. तसेच शेतकऱ्यांच्या समस्याबाबत चर्चा केली. एकंदरीत अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. कांद्याला मात्र कवडीमोल भाव भेटतो आहे. शेतकऱ्यांची वारंवार ओरड आंदोलन करून देखील सरकार काही दक्षता आणि काही दखल शेतकऱ्यांची घेताना दिसत नाही आहे. ही वस्तुस्थिती परिस्थिती आज रोजीची आहे. त्यामुळे येणारे दिवस फार बिकटीचे आहे आणि एकंदरीतच दोन पैसे शेतकऱ्यांना मिळावं अशी शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा असताना देखील वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेणं हे चुकीचं आहे आणि हे चुकीचे धोरण असल्याकारणानं